मित्रांनो असं ठरवलं होतं की मला बिग बॉस नाही बघायचं. आय वॉज ट्राइंग टू स्टे अवे फ्रॉम बिग बॉस, बट बिग बॉस इज नॉट वॉन्टिंग मी टू स्टे अवे फ्रॉम हिम. देन व्हॉट टू डू यू टेल मी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी 2 आठवडे असं ठरवलं की मला नाही बघायचं बिग बॉस. थोडंसं मी माझ्या आयुष्यामध्ये फोकस करेल, पण मी तुम्हाला सांगतो हे बिग बॉसवाले थंडच घेईना. किती त्या कॉन्ट्रोवर्शियल ग्राफी करतात मला कळत नाही. आता दिव्याताईंनी कोणावरती तलवार चालवायची भाषा केली. इसको मध्य नजर रखते हुए बिग बॉसने त्यांना घराच्या बाहेरचा दरवाजा दाखवला. दिव्याताई घराबाहेर आल्यानंतर मस्त पैकी आयुष्य जगायचं सोडून प्रेस कॉन्फरन्स घेत बसल्या आणि याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची फूट पडली. काहींचं मत होतं की दिव्याताईंवर अन्याय झाला, तर काही लोकांचं म्हणणं होतं दिव्याताई बरोबर होत्या. पण ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अरे कोणी आपल्या त्या महेश मोठेकडे लक्ष देणार आहे का नाही? रितेश देशमुख साहेब, तुम्ही मला अनफॉलो करा. कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो, बिग बॉसनं मला लय मोठं गाजर दिलं. मला ना शासनाला एक विनंती आहे, ते लाडक्या बहीण योजनेचे 2 हप्ते कमी केले तरी पण चालतील, पण याला याच्या गोळ्या टायमावर पुरवा. आणि त्या वैदिंना पण माझी नम्र विनंती आहे, महेश भाऊंपासून 4 हात लांबच खा. कारण मी तुम्हाला सांगतो, होमोसेपियन पासून माणसांमध्ये जरी आपलं सगळं सगळ्यांचं कन्व्हर्जन झालेलं असलं तरी एक होमोसेपियन ग्राफी अजून पण जिवंत आहे, तो म्हणजे हा महेश भाऊ मोठे. या सगळ्या मॅटरमध्ये गाईज, आय वॉज हॅव्हिंग व्हेरी हाय एक्सपेक्टेशन फ्रॉम दिस बिग बॉस सीझन, की लोक राडे करतील, लोक एकमेकांना झोडतील, पण लोक लफडीच करून राहिले. हा बिग बॉसचा सीझन, बिग बॉसचं घर कमी आणि बिग बॉस वधूवर सूचक केंद्र जास्ती वाटतंय. एकीकडे तो रुचिता आणि विशालचे अँगल चाललेत, त्यांचं कंटिन्यू लफडे विषय. काही ठिकाणी मला असं वाटतं करण भाऊ आणि प्राजक्ताताईंचे पण मॅटर मध्यंतरी सोशल मीडियावरती लोक बोलत होती. आणि ह्याशिवाय आपला ते छोटा चेतन जे आहे प्रभू, याला ती तन्वी सुट्टेच ना. अरे असं कोणत्या भाऊ बहिणींचं नाते मी नाही पाहिलं. मी सख्या भाऊ बहिणींना पण एवढं नाही पाहिलं. माझ्या प्रभूमुळे जिंकले रे, माझ्या प्रभूमुळे जिंकले मी. मला ऍक्च्युली लोकांच्या लफड्यांची काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांनी आयुष्यामध्ये प्रेमाचा उपभोग घ्यावा, पण इथे माझ्या मित्रांची माझी लग्न होईना तुमच्या इच्छा गावात, तुमच्या तर टेलिव्हिजन आम्ही एंटरटेनमेंटसाठी चालू करतो, तिथं पण लफडं ही मला आवडते, इच्छा ओठ पण मला चुंबा घ्यावाचा वाटतो. तुमच्या इच्छा गावात तुमच्या चुंबाच्या तर बोलणार आहे. आज आपण वन साइड बोलणार आहे. बिग बॉस मधल्या ओरिजिनल विषयांवर न बोलायला आपण काय भाऊचा धक्का आहे का? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. त्या विशाल आणि रुचिताबद्दल तर मला कळतच नाही, एवढं कोणतं प्रेमात हे पागल होऊन गेले. तिकडे कॅप्टन्सीची टास्क चालली, तिथं लोक जीवाच्या आकांताने तो गेम खेळू राहिले. इकडे एकमेकांचं यांचं वेगळंच चाललंय, आय लेवल कॉन्टॅक्ट, वायरलेस ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. मला कळतच नाही, ते बिग बॉस राहिलं बाजूला, इकडे यांचा वेगळा स्प्लिट्स व्हायला चालू झाला. आणि मेन मॅटर म्हणजे गाईज, तो विशाल सगळ्यांच्या समोर घरासमोर जेव्हा मला बोलला येस मला रुचिता आवडते, तेव्हा त्या रुचिताचा चेहरा जो लाजला झाला गाईज, मी तुम्हाला सांगतो बाप रे, माझ्या हृदयामध्ये मला ठळाठळ काहीतरी फुटायचे आवाज आले. अरे बापाचा वयाचा आहे तो विशाल. आता मी सगळ्यांसमोर बोलतो, मला ती आवडते, ती मला आवडते, मी सगळ्यांसमोर बोलतो. किती खुश झाली ती विशालने कौतुक केल्यानंतर. बघितलं, आपल्या ह्या कोल्हापूरच्या रिकेशीला समजवा की तो विशाल बापाचा वयाचा आहे. 15-20 वर्षांचा फरक आहे. त्याचं वेळेत लग्न झालं असतं, तुझी एवढी पोरगी असती त्याला. अय भाई, अर्ध्या वयाच्या बायको सोबत चालायची लाज वाटते. तसं काही नाहीये. वय झालंय, गुडघे दुखताय. आणि मग रुचिताचं त्याच्याबद्दलचं वर्णन पण असतं. जेव्हा मी माझ्या फ्लॉजवरती फोकस करते तेव्हा तो माझ्या पॉझिटिव्हवरती फोकस करतो. अहो ताई, नका लागू पोरांच्या नादाला. पोरं एक साथ 100 पोरांना मॅनिप्युलेट करायची कॅपॅसिटी ठेवतात. त्यात तो विशाल तर मला निव्वळ आतल्या गाठीचा वाटतो. मी तुम्हाला सांगतो, पहिले त्यांनी तन्वी सोबत पण असंच काहीतरी आटे टाकायचं ट्राय केलं, त्याला तन्वीने वन साइड कोरला, कारण ती 100-200% माझ्या प्रेमात यायची. पण रुचिताताई बिचारे फसून गेल्या लहान असल्यामुळे या इच्छा गावात. काही जेन्युइनली आहे, ती अजून फिगर आउट नाही केले, पण मी खूप अटॅच्ड आहे. खूप म्हणजे खूप. बिचारी रुचिताताई अटॅच झाल्यानंतर आता रुचिताताईंना बिग बॉस कळच ना, त्यांना कंटिन्यू विशालच दिसतो. अकबर आणि बिरबल मध्ये हा बिरबल होता, पण ह्या घरामध्ये विशाल मला आता बिंडोक वाटायला लागलाय. आय कांट हेल्प इट. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण मी तुम्हाला सांगतो, मधीच त्या गुदगुळ्या काय, मधीच तो जाऊन त्या रुचिताला मिठी काय मारतो. अरे हे काय लावलंय रे एवढं फिजिकल बिग बॉस रे. अरे एक हाताचा डिस्टन्स घेऊन बिग बॉस खेळा यार तुम्ही यार. अरे नाही पावत आम्हाला. अख्खी थंडी अशीच काढली तुमच्या भावानं. आता तुमच्या तुमच्या उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही रोमॅन्टिक दाखवाल का मला? यांचा एज गॅप पाहिल्यानंतर मला ते शाहरुख खानचे पिक्चर आठवायला लागले. 50-60 वर्षांचा हिरो आणि 20-22 वर्षांची हिरोईन, आणि मग त्यांचा रोमॅन्स, गेरुआ बेरुआ. अरे बाबा, पहिले तर मला बिग बॉसला विनंती, खरंच घरामध्ये वयोगटाची तुम्ही अनाउन्समेंट करा. ते तन्वी आणि प्रभूमध्ये पण याचं कन्फ्युजन होतं. उसके बारे में आगे जाके बात करने वाले. काहीच तुम्हाला माहिती आहे, जसं जसं एखाद्या पुरुषाचं वय वाढायला लागतं तसं तसं जे म्हातार चाळे जे आहेत ना, ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. आणि विशाल भाऊंचं एक्झॅक्टली तेच झालंय. त्याच्या निम्म्या वयाच्या रुचिताच्या ओठांकडे पाहून त्याला सेक्सी वाटायला लागतं, आणि तो मग तुम्हाला किस करावंसं वाटतं. मला काही घेणं देणं नाहीये. बघा, 2 कन्सल्टिंग ॲडंट त्यांच्या आयुष्यामध्ये काही पण चूल मांडा, माझं काही म्हणणं नाही. अरे पण ओठांना पण चुंबन घ्यावं असं वाटतं. टीव्हीवर का दाखवायचंय? मुळात मला टीव्हीवर दाखवल्याशिवाय प्रॉब्लेम नाही बिग बॉस, पण बिग बॉस लोकांची लग्न नाही झालेली बिग बॉस.
बिग बॉस लोक अंतकरणावर काळजावर कठोर कोळसा ठेवून कसं तरी आयुष्यात जगू राहिले आणि चुंबा चाट्याच्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही आमचं फ्रस्ट्रेशन कुठं जाऊन काढायचं बिग बॉस. मला कळतच नाही. मी बिग बॉस पाहतो एंटरटेनमेंटसाठी, त्यांचं याचं लपडीचं चालू राहतं कंटिन्यू. अरे बाबा, कमीत कमी 5.5 वर्ष झालेत माझ्या वरच्या ओठानं खारच्या ओठाला नीट स्पर्श केलेला नाही. दुसऱ्याच्या ओठांची गोष्ट लांबची आहे आणि तुम्ही टीव्ही मध्ये काय दाखवता मला तुझी ओठ पण सेक्सी वाटतं. अरे कुंदनचा ऑडिओ कॉल आहे का तो? कुंदन, या मॅटर नंतर ते प्रभू आणि तन्वीचं वेगळंच. त्या प्रभूला माझ्यापासून वाचवा. जेव्हा बिग बॉस संपेल, जेव्हा हा प्रभू घराच्या बाहेर येईल, एक तर त्याला किंवा मला कंप्लीट 36 तास खुर्चीवर बांधून ठेवायची गरज आहे, नाही तर माझ्या हातातनं काहीतरी होऊ शकतं. कारण हा प्रभू मधीच जिम मारायला लागलाय आणि जेव्हा ती कॅप्टन्सीची टास्क जिंकते तन्वी, तेव्हा याला वेगळीच मिठी मारायची आहे जाऊन. अरे ह्या ओरिओचा बिस्किट पुड्याला समजवा, याच्या असा ओढेल मी आणि मधलं क्रीम चाटून खाईल गाईच. मला कळतच नाही याला कंटिन्यू एवढं फिजिकल खावायचं असतं. रे नको ना हो. आणि ह्याच्यामध्ये पुढे जाऊन तर त्याने कहरच केला. बाबा गाईज, मला खूप विचित्र विचार येतात. असलं काहीतरी बघितल्यानंतर मला उगाच असं वाटतं की एखाद्या माणसाचे ओठ ओढून घ्यावे. मला खूप विचित्र भिन्न प्रकारचे विचार यायला लागतात आणि मग माझ्यामध्ये ना काहीतरी होऊन जातं. मला बीपीच्या गोळ्या घ्यायला लागतात गाईज. ओके, मला ऑलरेडी माझ्या कुळांपासून ब्लड प्रेशरचा त्रास आहे. कसं तरी मी कंट्रोल करतो, पण ह्या प्रभूची मजा बघितल्यानंतर याचा छोटा चेतन मला फेकायची इच्छा होते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण तो म्हणतो की माझी बहीण आहे. अरे असं कोणतं बहीण भावाचं प्रेम आहे? अरे काय प्रेम आहे? आणि मुळात या सगळ्या वाईल्डनेस मध्ये तन्वी जी आहे ती प्रभूला तिचा लहान भाऊ समजते, वेळेस प्रभू वाटतं तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. किती वर्षाची? ती 25. 5 वर्षाचा फरक. मग ती तुला लहान मुलांसारखं का असं करते? लहान भाऊ माझ्यासारखा म्हणून ती बोलते मला तसं. बरं, प्राजक्ताताई बरोबर सांगत होत्या. अरे प्रभू, जर तू मोठा तर तू लहान भाऊ कसा असू शकतो? तरी पण असं कोणतं बहीण भावाचं प्रेम आहे? अरे मेरी बहना, मग दूर से करना भाई, तुझको जो करना है वो. यार, मला तर जोक सपाट असं वाटायला लागलं की जेव्हा केव्हा तन्वी मॅडमांचं खरोखर लग्न होईल, ते पहिलं लग्न असेल जिथे नवराच याचे कान पिळल. आणि मग विशाल एकदा वन साइड बसला होता पाय ठेवून. हा प्रभू गेला आणि त्याच्या पाय खेचायला लागला आणि त्याचा पाय खेचल्यानंतर जेव्हा ते प्रभू आला त्याच्या बरोबर, तेव्हा सगळेजण त्या विशालवरच बिचाऱ्यावर चढले. बिग बॉसचा खेळ एक शतरंज असेल ना, तर ही जी प्रभू आहे ही झाली आहे तन्वीची सोंगटी. जशी पाहिजे तशी चालवते आणि ते बिचारा वळवळ 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 करतं. मला प्रभूच्याच हितासाठी प्रभूला 2 गोष्टी सांगायची इच्छा होती बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन, की भैया तू तुझा गेम कर, पोरींच्या नादाला नको लागू, पोरी तुझा गेम करून टाकतील प्रभू. याशिवाय वेगळंच ते प्राजक्ता आणि करण भाऊंचा पण काय विषय होता मला काय माहिती नाही. आता करण भाऊ विचारे घराच्या बाहेर पण आलेत, पण मला मॅटरच कळत नाही. तिकडे टास्क चालू असताना यांचा वेगळाच आहे, ते हातांच्या गुदगुल्या वगैरे चालू होत्या. व्हॉट इज दिस? यांची वेगळी थंब रेस्टिंग चालू होती आणि हे सगळं बघत असताना आय डोंट नो व्हाय माझाच उजवा हात माझ्या डाव्या हाताशी असं काहीतरी करत होता. मग मला कळलं का मी नाही पाहिलं पाहिजे. मला नाही सहन होते लोकांचं प्रेम बघणं, नाही होत सहन. मी काहीतरी विध्वंसक जॉनविक कॅटेगरीचे पिक्चर पाहिले पाहिजे सध्याच्या घडीला. मग अजून एक हॉट टॉपिक असा होता की कॉलच्या टास्कमध्ये जेव्हा सगळ्यांना फोन दिला आणि कुणाशी काय बोलायचं आहे का, व्यक्त व्हायचं आहे का, ते व्यक्त होत असताना सगळ्यांनी इमोशनल स्टोरी वगैरे सांगितली. मलाही रडू आलं बघताना. राखीताई जेव्हा आल्या तेव्हा म्हणे अनुश्री आणि प्राजक्ता मॅडम खिकी 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 हसत होत्या. हे बघा, आपण काय कोणाबद्दल हेरवीर पसरवत नाही. आपलं काम जे जेन्युअन आहे मला वाटतं ते पोहोचवायचा प्रयत्न करत. इथे मला असं वाटतं की ते काही तिच्या स्टोरीवर ते हसत नव्हत्या. राखीताईंची इथली जी आय लायनर असते ते काय म्हणतात, जे पापण्यांच्यावर लावतात ते आय लॅशेस गाईज, अकॉर्डिंग टू प्रथमेश, आय लॅशेस जे आहेत ना या गालावरती आल्या होत्या गाईज. तेव्हा सगळ्यांनाच हसवलं, इनफॅक्ट मलाही हसवलं. अहो मला सोडा, लोकांनी 8 जोड हसण्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केले. त्यामुळे कपाळावरची भुवई डायरेक्ट गालावर आल्यामुळे जे काय तिथे हास्यास्पद वातावरण निर्माण झालं ते तेवढंच होतं. आणि राखी सावंत यांचं पण मला खरंच कौतुक करायचं वाटतं की त्यांनी पण ते स्पोर्टिंगली घेतलं. मात्र ह्या टास्कमध्ये जेव्हा रुचिताई रडायला लागल्या, त्या सागर कारंडेंना कोणी पण रडायला लागलं, कोणी पण बाहेर जायला लागलं, उठून पळत जायची काय घाई, आय डोंट अंडरस्टँड. त्यांनी जाऊन त्या रुचिताईला पटकन मिठी मारली. ते जेव्हा बोलत होते तिच्याशी, मला असं वाटत होतं की नाना पाटेकरांचा तो क्रांतीवीर मधला डायलॉगच चालू आहे. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. कधी कधी मला असं वाटतं की सागरचा बराच मोठेपणा घेऊन जातात की काय.
आता जेव्हा सचिन दादा कुमावत आपल्या घराच्या बाहेर पडले रिसेंटली काल परवा, आय फेल्ट व्हेरी बॅड, देर इज नो डाऊट अबाउट इट. ओके, ऑनेस्टली मला ते खरंच आवडायचे आणि माझी अशी इच्छा होती की ते जावे टॉपपर्यंत, बट अनफॉर्च्युनेटली दॅट कुड नॉट हॅपन. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये नाही वेगळेच सागर दादा वेगळे घराबाहेर जाऊनच मिठी मारतात त्याला. वाह क्या एक्टिंग कर रहा है. मला टेन्शन नाही लागले. एक तर बिग बॉस मधले अर्धे लफडी सांभाळा आणि अर्धे माणसांचे मानसिक संतुलन सांभाळा. या दोन्ही याच्यामध्ये माझे ना लफडी होऊ राहिली ना संतुलन सांभाळलं जाऊ राहिलं. एनिवेज गाइस, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या गाइस.